नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण 2023 या वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण यापूर्वी पाहिलं असेल की 2022 या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपला विशिष्ट क्रमांक टाकून आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली होती आणि त्यानंतरच त्यांना 2022 या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं होतं। त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो, 2023 या वर्षाचं देखील अतिवृष्टी अनुदानाची प्रक्रिया केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि या 2023 वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या बाबतीतच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने करावी, त्यानंतर तुमचं अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे कसं पाहावं, याविषयी सविस्तर व स्पष्टपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी दीपक मालोदे आणि आज आपण पाहत आहोत शासकीय योजना या YouTube चॅनलवरती 2023 या वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानाबाबत माहिती। शेतकरी मित्रांनो, 2023 या वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तुमचं नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयाशी किंवा तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करावा लागेल। या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तहसील कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय असेल, या ठिकाणी शेतकरी यांच्या अतिवृष्टी अनुदान 2023च्या याद्या लागलेल्या आहेत। या ठिकाणाहून या यादीतून शेतकरी यांनी आपलं नाव व अतिवृष्टी अनुदानाचा विशिष्ट क्रमांक मिळवावा। शेतकरी मित्रांनो, तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या अतिवृष्टी अनुदानाचा 24 अंकाचा विशिष्ट क्रमांक मिळतो, हा विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता। या ठिकाणी केवायसीची प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण केली जाते याविषयी थोडक्यात आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानाची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या महाऑनलाईनच्या अधिकृत पोर्टलवरती आपल्याला यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरण या वेब लिंकवरती जाऊन आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। या ठिकाणी आपण जो तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयातून जो तुम्हाला 24 अंकाचा विशिष्ट क्रमांक मिळालेला आहे, तो विशिष्ट क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकावा लागणार आहे। या ठिकाणी तुमचा विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचं नाव, त्याच्या अतिवृष्टी अनुदानाची रक्कम, त्यानंतर त्याचं क्षेत्रफळ, त्याच्या शेतीचा गट नंबर, याप्रमाणे सर्व या ठिकाणी माहिती या ठिकाणी दिसते। सर्व माहिती शेतकरी यांनी पूर्ण चेक करून घ्यावी। त्यानंतर या ठिकाणी बायोमेट्रिक म्हणजे तुमच्या हाताचा अंगठा देऊन या मशीनवरती हाताचा अंगठा टेकून तुम्हाला आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। एकदा तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीची तुम्हाला एक पावती या ठिकाणी मिळते। मित्रांनो, एकदा का तुमची अतिवृष्टी अनुदानाची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली, तुम्हाला पावती मिळाली की त्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये थेट त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये त्याच्या अतिवृष्टी अनुदानाची रक्कम वितरित केली जाते। तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, 2023 या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला केवायसी करणे गरजेचे असते। बऱ्याच दिवसापासून केवायसीच्या या वेब पोर्टलवरती खूप साऱ्या अडचणी आहेत, त्यामुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब देखील लागू शकतो। त्यामुळे सर्वप्रथम शेतकरी यांनी तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातून आपला विशिष्ट क्रमांक अनुदानाचा मिळवावा व सेतू सुविधा केंद्रामध्ये कुठेही जाऊन आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2023च्या संदर्भात माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।